एक विनंती आपल्याला करायची आहे. आपल्या शेजारी गुजरात सिस्टीम आहे सर, हैदराबादलाही वन विंडो सिस्टीम आहे आणि आम्हाला काय ईसी रेरा प्लॅन पासिंग एनए हे या सगळ्या गोष्टीमध्ये एवढा त्रास होतो. एकदा प्लॉट घेतला तर 1 वर्ष तर या सगळं सँक्शनिंगमध्ये निघून जातं आणि ती डेव्हलपमेंट 1 वर्षाने लांबते. तर आपण जर वन विंडो सिस्टीम महाराष्ट्रात जर लागू केली अभ्यास करून तर मला वाटतं आमच्या सर्व बिल्डरच्या दृष्टीने चांगलं होईल असं मला वाटतं. त्याचं आपलं काय मत आहे? खूप चांगलं सजेशन आहे, पण त्याच्यापूर्वी गोयल साहेब तुम्ही पुण्याहून मुंबईला येऊ नका. याचं कारण पुढच्या वर्षी एप्रिल मेच्या दरम्यान किंवा फार तर 1-2-4 महिने अलीकडे पलीकडे पुण्याच्या नवीन एअरपोर्टचं काम आपण सुरू करतो. पुणे रिंग रोडचं काम आपण सुरू केलेलं आहे. आता जी इकोसिस्टीम नवी मुंबई एअरपोर्ट आणि अटल सेतूने तयार केली आहे, सेम इकोसिस्टीम पुणे रिंग रोड आणि पुण्याचा न्यू एअरपोर्ट तयार करणार आहे. सेम इकोसिस्टीम. त्यामुळे तुम्ही पुणेच डेव्हलप करा, या मुंबईवाल्यांना मुंबई करू द्या. म्हणजे तुम्ही आले तर काही अडचण नाहीये, पण पुण्यामध्ये प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आम्ही तयार करतो आहोत. आणि आजच मी सिम्बायोसिसला गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही चांगली एज्युसिटी तयार करताय, आम्हाला पुण्यालाही पाहिजे. मी त्यांना म्हटलं काळजी करू नका, मुंबईची झाली की पुण्याच्या एअरपोर्टचं काम चालू झालं की पुण्यातही एज्युसिटी आपण तयार करू. कारण अल्टिमेटली आज इंडस्ट्री आणि अकॅडमिया हे सोबत सोबत चालतात. जिथे अकॅडमिया तिथेच इंडस्ट्री आहे, जिथे इंडस्ट्री आहे तिथेच बेस्ट ऑफ द अकॅडमिया आहे. त्यामुळे या दोन गोष्टी इनसेपरेबल झालेल्या आहेत, म्हणून ते देखील आपण करू. दुसरं तुम्ही जे सांगितलं ते अगदी करेक्ट आहे. अजूनही म्हणजे मी स्वतःही खूप डिससॅटिस्फाईड आहे. मला ज्यावेळेस आपण या ठिकाणी ऑटो डीसीआर आणि वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्यावेळी मला असं वाटलं की आपण या सगळ्यातनं बाहेर पडलो, पण नाही पडलेलो, हे खरं आहे. त्यामुळे आता आपले कमिशनर या ठिकाणी आहेत आणि कमिशनरांना मी या ठिकाणी सूचना करतो की आता आपल्याला नेक्स्ट लेवलला गेलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ट्रान्सपरंट प्लॅटफॉर्मवर दिसल्या पाहिजेत. एखाद्याने अप्लाय केल्यानंतर त्याची जी प्रोसेस आहे ती डिफाईन्ड प्रोसेस ही त्याला प्लॅटफॉर्मवर पाहता आली पाहिजे. देवेंद्र फडणवीसकडे माझी फाईल तर जातच नाही. आता जे काही म्हणजे जी काही मुवमेंट आहे ती देवेंद्र फडणवीसकडे गेली, तिथनं कलंत्रींकडे गेली, तिथनं गगराणींकडे आली. हे दिसलं पाहिजे, त्याचे डिफाईन्ड डेज दिसले पाहिजेत. आणि ज्या दिवशी आपण प्लॅन पास झाल्याचं पत्र जे काही आपण देतो त्या पत्रामध्ये शेवटी एक अजून पत्र असलं पाहिजे, कुठल्या दिवशी सबमिशन झालं, कोण्या अधिकाऱ्याकडे किती किती दिवस ती होती, असं कम्प्लीट त्या ठिकाणी जर आपण दिलं तर मला असं वाटतं की यात ट्रान्सपरन्सी येईल. आणि याचं कम्प्लीट एक एआय मॉडेल देखील आपण तयार केलं पाहिजे की एआयचा